स्त्री शक्ती राष्ट्रशक्ती हा विषय खरं म्हणजे एका व्याख्यानमालेचा नाही आहे. अनेक व्याख्यानं गुंफावीत एवढा मोठा विषय. ज्या स्त्री शक्तीवरती बोलणार तो स्वतंत्र व्याख्यानाचा विषय. पण आज मी एक ज्याला आपण प्रास्ताविक पर ओळख, इंट्रोडक्टरी इन्फॉर्मेशन असं समजा की या स्त्री शक्तीच्या जीवनचरित्राकडे आपण वळायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जन्म झाला. मी नेहमी म्हणत असतो विज्ञानवादी आहे, परंतु कधी कधी उत्तरं सापडत नाहीत विज्ञानाला. तिथे आपण प्रारब्ध या शब्दाची निर्मिती करतो, प्रारब्ध मानायला लागतो. मी माझ्या अनेक व्याख्यानामध्ये हे माझं सार्वत्रिक वक्तव्य असतं की महाराष्ट्रामध्ये जन्म होणं 7 जन्माची पुण्याई आहे. या राज्याची ओळख कितीतरी वेळा आपण विचार करत असतो की हे का, त्याचं उत्तर, त्याचा कार्यकारण भाव आपल्याला लागत नाही. एवढ्या मोठ्या आकाशगंगा, त्याच्यामध्ये पृथ्वीसारखा एक ग्रह, त्या पृथ्वीवर 190 पेक्षा जास्त देश, 190 देशांमधून कधी कधी मनामध्ये विचार येतो की का तुमचा माझा जन्म अमेरिकेत झाला नाही, ऑस्ट्रेलियामध्ये झाला नाही, न्यूझीलंडमध्ये झाला नाही, युरोपात झाला नाही. जन्म होऊन व्हावा 190 देशांच्या पाठीवर या भारत देशामध्ये, हिंदुस्थानामध्ये, आणि हिंदुस्थानाच्या पाठीवर एवढी राज्य. जन्म बिहार झारखंडमध्ये नाहीये, आसाममध्ये नाहीये. जन्म होऊन व्हावा तो या मराठी मातीमध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये, जिथे अनेक महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांपासून, राजमाता जिजाऊ साहेबांपासून, संभाजी महाराजांपासून ते सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यासारख्या ठिकाणी 20 वर्ष दस्तूरखुद्द आद्य समाज सुधारक महात्मा बसवेश्वरांचं वास्तव्य. आणि सोलापूर नगरी जलक्रांतिकारक सिद्धरामेश्वराच्या पावन पवित्र स्मृतीनं पावन झालेली आहे. आणि म्हणून माझ्या कुठल्याही व्याख्यानाची सुरुवात ही महापुरुषाला वंदन करून असते. त्याचं कारण आहे या मराठी मातेनं केवळ हिंदुस्थानाने जगाला दिशा दिली. या मराठी मातेनं महाराष्ट्राला नव्हे, हिंदुस्थानाला एक चळवळ दिली. सर्वाधिक क्रांतिकारक कुठे निर्माण झाले तर 2च राज्य, एक महाराष्ट्र आणि दुसरं म्हणजे पश्चिम बंगाल. इतर राज्यामध्ये सुद्धा क्रांतिकारक निर्माण झाले नाही, अशातला भाग नाही. पण इथं सर्वाधिक जी चळवळ, जो उठाव झाला ते राज्य आहे. आणि म्हणून आजच्या या विषयाला प्रारंभ करत असताना मी राजमाता जिजाऊ साहेबांचं वंदन करतो की राजमाता जिजाऊ साहेब नसती तर शिवाचा आदर्श राजा शिवछत्रपती झाला नसता. आणि म्हणून स्त्री शक्तीला प्रारंभ करत असताना राजमाता जिजाऊ साहेबांच्या चरित्रापासून मी सुरुवात करतोय. विचार करा, महाबली शहाजी राजांच्या बरोबर विवाह, पराक्रमाचा इतिहास. शहाजी राजे म्हणजे एकाच वेळेस निजामशाही वाचवत असताना 2 महासत्तांशी लढतायत. एका बाजूला मोगल, दुसऱ्या बाजूला आदिलशाही. आणि निजामाचा ती गादी, तो मुर्तुजाला बसवलंय गादीवरती. आणि किल्ले पेमगिरीला एक नवीन तख्ताची निर्मिती, हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थानं शहाजीराजांनी सुरुवात केली आहे. अशा महाबलीच्या बरोबर संसार करणं सोपं नाहीये. बंगळूर, आजचं बंगळुरू, त्या काळात मोठा सुभाव होता, प्रांत होता, प्रोव्हिन्स होता आदिलशाही ताब्यामध्ये. आणि आदिलशहाच्या वतीनं बंगळूर आणि पूर्ण कर्नाटक प्रांताचा कारभार शहाजी राजांच्याकडे होता. आणि अत्यंत सुस्थितीमध्ये कारभार सुरू आहे. 1642ला जिजाऊ साहेब बंगळुरातलं महाराष्ट्रामध्ये आल्यात. मी नेहमी म्हणत असतो की कोणत्या स्त्रीला सुखाचा संसार नको आहे. खरं म्हणजे सुखाने राज्य करू शकल्या असत्या,
उत्तम गृहिणी म्हणून, राणी म्हणून बंगळुरात वास्तव्यात राहू शकल्या असत्या, परंतु शहाजी राजांनी महाराष्ट्रामध्ये पाठवलं दूरदृष्टिकोनातून. पुणे, सुपे हे परगणे ठरवून मागून घेतले स्वतःच्या जहागिरीमध्ये, कारण स्वप्न होता एक नवीन तख्त निर्माण करण्याचा, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न होता. आणि म्हणून 12 वर्षाचे शिवबा आणि जिजाऊ साहेबांना बंगळुरातनं पुण्याकडे पाठवलं. विचार करा, राष्ट्राचा संसार उभा करण्यासाठी स्वतःच्या संसाराची होळी, सौख्याचे दिवस नाही आहेत. आणि म्हणून आऊसाहेब तिकडून इथं आल्यात. शून्यातून विश्वाची निर्मिती करायची आहे, शिवांना घडवायचं आहे. शहाजी राजांची संकल्पना एक नवीन तख्त निर्माण करण्याची, दूरदृष्टिकोनातला. अवतीभोवती सगळी लहान थोर मंडळी दिलेली आहेत आणि ती सगळी मंडळी, मग कान्होजी जेधे देशमुख असतील किंवा कृष्णाजी लोहकरे असतील, दादोजी कोंडदेव असतील, वेगवेगळे तज्ञ, वेगवेगळ्या विषयातले तज्ञ, ही 10-12 मंडळी पुणे प्रांतामध्ये आली आहे आणि शिवबांची जडणघडण सुरू आहे. आऊसाहेबांचा इतिहास जर बघितला तर मला नाही वाटत आऊसाहेब सुखानं 6 तास झोपले असतील म्हणून. 3 छत्रपतींना घडविलंय, शिवाजीराजांना घडविलंय, संभाजीराजांना घडवलंय आणि राजारामाला घडवलंय. 3 छत्रपती संस्कारातनं मोठे केलेत. मी उदाहरण देऊ इच्छितो आपल्याला आऊसाहेबांच्या आयुष्यामधलं. शिवाजी महाराजांनी स्वतःला लॉकडाऊन केलंय. मी मुद्दाम ही भाषा वापरतोय लॉकडाऊनची. सध्या लॉकडाऊन सुरू आहे. लोक संकटात सापडलेले आहेत, लोक हतबल झालेत, असहाय्य आहेत, खचलेले आहेत. परंतु जेव्हा सिद्दी जोहरचं आक्रमण झालं होतं दिनांक 2 मार्च 1660 आणि पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये महाराजांनी अडकवून घेतलाय. महाराज अडकलेले नाहीत, परंतु महाराजांनी स्वतःला अडकवून घेतला. विचार करा, 2 मार्च 1660 वेढा चालला. महाराजांचा अंदाज होता की सिद्दी जोहर किती दिवस बसेल, पावसाळा सुरू होईल, धो पाऊस कोसळायला लागेल आणि वेढा ढिला होईल आणि मी निसटून जाईल, हा महाराजांचा अंदाज होता. परंतु जून महिना उजाडला, वेढा ढिला होतच नव्हता. धो पाऊस कोसळायला लागला. पन्हाळ्यावरनं धबधबे व्हावेत ऐसे पाण्याचे लोट व्हायला लागले, परंतु सिद्दी जोहरचा वेढा तसूभर ढिला झाला नाही. आणि मग वेगवेगळे डावपेच महाराजांच्या मनात सुरू झाले. इकडे आऊसाहेब अस्वस्थ आहेत, किल्ले राजगडावरती आहेत आणि ही अस्वस्थता जवळपास दिनांक 11 जुलै 1659 अफजल खानाला भेटायला जात असताना राजगडावर निघालेले शिवबा राजे 11 महिने झाले माय लेकाची भेट नाहीये. आईचं हृदय, वात्सल्य जागा झाला, वात्सल्य उफाळून आला आणि माझ्या लेकाला मी सोडवायला जाणार हा संकल्प मनामध्ये सुरू आहे. तुम्हाला वाटत असेल की शिवाजी राजाला सोडवायला जात असताना बाकी सरदार कुठे होते? खरं म्हणजे जोखमीच्या तलवारीची काही तोलणारी मनगट होती, ठाई ठाई गुंतून होती. विजापूरच्या दिशेने सरनौबत नेताजी पालकर घोडदौड करत होते आणि अशा पार्श्वभूमीवरती माझ्या लेकाला मी सोडवायला जाणार हा संकल्प आऊसाहेबांनी केला. आणि विरांगणेच्या पेहरावामध्ये रणरागिणी म्हणून आऊसाहेब नववारीमध्ये तलवार कमरेला खोवली आहे आणि वीराच्या आवेशामध्ये आदेश दिला, सैन्य तयार ठेवा, घोडे तयार ठेवा, मी माझ्या शिवला वेड्यामधून सोडून आणेन. राजगड हदरला. पहिल्यांदा रणचंडीच्या अवतारामध्ये रावसाहेबांना राजगड बघत होता. कुणाची हिंमत होत नव्हती, परंतु कशी बशी
हिम्मत एका सरदाराची झाली आणि विचारलं, आऊसाहेब, एवढ्या अपुऱ्या फौजेनिशी वेडा फोडू धजू पाहणं म्हणजे हा प्रश्न करतात. आऊसाहेबांनी थांबवलं. काय होईल फार तर आम्ही खर्ची पडू ना, पण आज शिवबाची गरज आहे या राज्याला. आऊसाहेब एखाद वेळेस खर्ची पडल्या तर चालतील. चित्र डोळ्यासमोर उभं करा. राजमाता जिजाऊ होणं म्हणजे सोपं नव्हतं. एका प्रसंगामध्ये स्वतः तलवार घेऊन आऊसाहेब लाडक्या लेकाला सोडवायला निघाल्यात. विचार करा, आऊ निघालेले असताना अचानकपणे विजापुरातला थकलो भागलेलं सैन्य नेताजी पालकरांच्या नेतृत्वात राजगडावरती आल्याबरोबर कळलं की दस्तूर खुद्द राजमाता पन्हाळ्याच्या वेढ्यातून शिवबा राजांना सोडविण्यासाठी निघाल्यात. थकून भागून पराक्रम गाजून आलेला नेताजी पालकरांचा सैन्य हे बघितला नेताजीने. आऊसाहेब निघाल्यात. पायावरती हात ठेवला. आऊसाहेब, आन तलवारीची घेऊन सांगतो की राज्यांना सोडविल्या बगैर वापस येणार नाही, आपण थांबावं. नेताजी पालकरांनी आन घातली आणि आऊसाहेबांना थांबवलंय. परंतु यामागे सांगायचा एकच उद्देश आहे की केवळ प्रशासन म्हणून राज्य जिजाऊ साहेबांनी चालवलं नाही. प्रसंग जर पडला तर तलवार हातात घेऊन स्वतःच्या लेकाला सोडून आणण्याची हिम्मत आऊसाहेबांमध्ये होती. वीरांगना रणचंडी दुर्गेच्या अवतारामध्ये आऊसाहेबांना इतिहासाने बघितलंय. हे इथं आपण आवर्जून लक्षात ठेवा. जिजाऊ साहेबांमध्ये वेगवेगळे दृष्टिकोन आपल्याला ध्यानात घेता येतील. मी इथलंच एक उदाहरण देईल. जेव्हा एकही चांगल्या खबरा येत नव्हत्या, एकाच वेळेस दोन्हीकडचं आक्रमण आहे. शाहिस्तेखान उत्तरेतनं आलाय, पुण्यात मुक्कामी आहे. दक्षिणेतनं सिद्धी जोहरच्या रूपानं आक्रमण आहे. शिवाजीराजे पन्हाळ्याच्या वेढ्यात, शाहिस्तेखान पुण्यामध्ये येऊन थांबलेला आहे. एकही चांगली बातमी नाही, सगळी हारल्याची बातमी आहे. आणि अशा वातावरणामध्ये प्रजेचं मनोबल खचलेलं आहे. विचार करा, सुपे हरला, इंदापूर हरला, पुणे हरला, सासवड हरला. शाहिस्तेखानाची हिरवी चांद ताऱ्याची निशाणं तिथं फडफडायला लागली. भगवी निशाणं निघाले. स्वतःचा लेख आणि हिंदवी स्वराज्याचा राजा पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलाय. चित्र डोळ्यासमोर उभं करा. प्रजेसमोर नकारात्मक चित्र आहे. आणि अशा प्रसंगात आऊसाहेबांनी कौशल्याने एक किल्ला जिंकला. त्या किल्ल्याचं नाव होतं व्याघ्रगड उर्फ वासोटा. दिनांक 6 जून 1660 हा किल्ला आऊसाहेबांच्या नेतृत्वात जिंकला गेला आहे. म्हणजे एवढा बाका प्रसंग असताना सुद्धा स्त्री शक्ती कशी असावी, बाका प्रसंगामध्ये सुद्धा जिंकण्याची उमेद असणारी स्त्री शक्ती असली पाहिजे. म्हणून राजमाता जिजाऊ साहेब उत्तम प्रशासक होत्या, योद्ध्या होत्या. आणि जगाच्या इतिहासामध्ये एखादी स्त्री एखाद्या भूमिकेत यशस्वी असू शकते, पण आऊसाहेब महाबली शहाजी राजांची आदर्श पत्नी होते. लखोजी राजे जाधवांची उत्तम कन्या होते. शिवाजी राजांची आदर्श माता होती आणि संभाजी राजांची एक प्रेमळ आजी होती. एक उत्तम कन्या, आदर्श पत्नी, आदर्श माता आणि आदर्श आजी या चारही भूमिकांमध्ये यशस्वी झालेली स्त्री कोणती असेल तर एकच नाव डोळ्यासमोर येतं, राजमाता जिजाऊ साहेब. औरंगजेबाचं आक्रमण महाराष्ट्रावरती झालं. छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असेस्तोवर औरंग्याची हिंमत झाली नाही महाराष्ट्रावरती आक्रमण करण्याची. पण दुर्दैव महाराष्ट्राचं. दिनांक 3 एप्रिल 1680 छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन. दुसरा घाव झाला महाराष्ट्रावरती. दिनांक 11 मार्च 1689 संभाजी महाराजांचा हौतात्म्य. आणि तिसरा घात दिनांक 2 मार्च 1700 छत्रपती शिवाजी महाराजांचा शेवटचा लेख, राजारामाचं निधन झालं किल्ले सिंहगडावरती. चित्र डोळ्यासमोर उभं करा. संभाजी महाराजांचा हौतात्म्य झाला. हा एवढा मोठा धक्का होता महाराष्ट्राला, छत्रपतींच्या घराण्याला, हिंदवी स्वराज्याला, सह्याद्रीला, राजगडाला, रायगडाला.
संभाजी महाराजांचा हाल हाल करून झालेला मृत्यू महाराष्ट्राने कसा पचवला असेल, राजघराण्यांनी कसा पचवला असेल, औरंगजेबाने हाल हाल करून ठार मारलं, केवढा अतीव दुःख झाला असेल किल्ले रायगडाला. पण अशा बाका प्रसंगामध्ये औरंगजेब थांबलेला नाही, रायगडाला वेढा दिला आणि या वेढ्यामध्ये राजारामाला पकडायचं, शिवाजी महाराजांचा दुसरा पुत्र सुद्धा ठार करायचा बेत, आपल्या कब्जात घेण्याचा बेत औरंगजेबाचा. परंतु किल्ले रायगडाला वेढा पडला. जुल्फिकार खान आणि यांचे डावपेच सुरू आहेत. किल्ल्यावरती येसुबाई साहेब आहेत. विचार करा, आपल्या पतीचा हौतात्म्य झालंय, संभाजी महाराजांचा हौतात्म्य. येसुबाई तारुण्यामध्ये विधवा झाल्यात, डगमगल्या नाहीत. येसुबाईंना पुत्र होता, संभाजी महाराजांना पुत्र होता, त्याचं नाव सुद्धा शिवाजीच. नंतर औरंगजेबाने नामकरण केलं शाहू म्हणून, परंतु ठेवलेलं नाव शिवाजीच. विचार करा, संभाजी महाराजांचा पुत्र त्यांच्या मृत्यूनंतर छत्रपती होणार, हा त्या काळातला प्रवाद किंवा रीतिरिवाज म्हणा, युवराज म्हणून. परंतु स्वार्थ बघितला नाही येसुबाई साहेबांनी, स्वतःच्या पुत्राचा मोह बघितला नाही, त्याला छत्रपती म्हणून घोषित केलं नाही, मंचकारोहण केलं नाही. तर त्याऐवजी आपल्या दिराला, राजारामाला छत्रपती म्हणून घोषित केलं. इथं त्यागाची परंपरा आहे, इथं स्वार्थ नाही. हिंदवी स्वराज्य चाललं पाहिजे, छत्रपतींची गादी चालली पाहिजे, रयतेचं राज्य आलं पाहिजे. इथं स्वतःचे स्वार्थ त्यागलेत, स्वार्थ मनात उत्पन्न झाला नाही. आणि येसुबाई साहेबांनी निर्णय घेतला, अत्यंत जोखमीचा होता. एक तर स्वतःच्या पुत्राला छत्रपती म्हणून घोषित केलं नाही, दिराला घोषित केलं राजारामाचं मंचकारोहण. म्हणजे राजाराम छत्रपती संभाजी महाराजांच्या गादीवरती बसले. शिवाजी महाराजांची छत्रपतींची परंपरा राजारामाने चालवावी असे ठरले. एवढं करून येसुबाई थांबल्या नाहीत. हा परमोच्च त्याग तर केलाच, पण त्याशिवाय दुसरा निर्णय घेतला की या वेड्याचा मुकाबला आम्ही करणार, मरणपत करू परंतु शरण येणार नाही, ही भूमिका त्यांनी स्वीकारली. आणि राजारामांनी चोर दरवाजातनं निघून पलायन करावं आणि कर्नाटक तामिळनाडूच्या प्रांतामध्ये जिंजीला सुखरूप जावं आणि तिथून दक्षिणेमधून मराठ्यांचं स्वराज्य चालवावं. आम्ही या मोगली आक्रमणकर्त्याशी लढू. मला असं वाटतं की हा वज्र निर्धार स्वतःच्या पतीचं निधन झालेलं असताना, हौतात्म्य झालेला असताना दुःख गिळून एक साहस का असलं पाहिजे, स्त्री शक्ती इथं समजून घ्या. राजाराम चोर दरवाजातनं निघून गेलेत, किल्ले प्रतापगडावरती आलेत. औरंगजेबाला कळलं राजाराम निसटलेत. त्या प्रतापगडावरनं पन्हाळगडावरती आलेत आणि पन्हाळगडातून ते निसटलेत जिंजीकडे प्रयाण करण्यासाठी. येसुबाई साहेबांनी काही महिने किल्ला लढवला, प्रयत्नांची शिकस्त केली, शर्त केली, परंतु किल्ला हरला. नाईलाजानं मोगलांच्या कैदेत जावं लागलं. विचार करा, संभाजी महाराजांचा पुत्र ज्याचं नाव शिवाजी, तो छोटा आहे. येसुबाई साहेब स्वतः विधवा झालेल्या आहेत, औरंगजेबाच्या कैदेत पडल्या. ही कैद साधी सुधी नाहीये. सोलापूर जिल्ह्यामध्ये येसुबाई साहेब आणि संभाजी राजांचा पुत्र शिवाजी, ज्याचं नामकरण औरंगजेबाने शाहू असं केलेलं. आपण मंगळवेढ्याच्या ठिकाणी जात असताना या बेगमपूरच्या जवळ औरंगजेबाची छावणी होती. सोलापूर जिल्ह्यात फार मोठं वास्तव्य येसुबाई साहेबांचं राहिलेलं आहे. विचार करा, मोगलांच्या कैदेत राहणं 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 5 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, तब्बल 29 वर्ष, 3 दशक. मला तर त्या माऊलीची खरंच एवढा आदर आहे आणि कमाल वाटते. 3 दशक शत्रूच्या कैदेमध्ये राहणं नकारार्थी विचार नसतील आले का?
स्वतःचं जीवन संपवण्याचाही विचार स्पर्श करून गेला असेल, परंतु या राजघराण्यातल्या होत्या. नकारार्थी विचार कधीच केला नाही. संकटाला सुद्धा डगमगल्या नाहीत. शिवाजी राजांसारखा सासरा जिजाऊ साहेबांसारख्या एका कणखर पोलादी स्त्रीमध्ये घडण्याचं, त्यांच्या मुशीत घडण्याचं भाग्य येसूबाई साहेब तारा राणीला लाभलं, म्हणून ह्या डगमगल्या नाही. 3 दशक आयुष्याची 29 वर्ष म्हणजे माऊली काळ्या केसांनी गेली आणि पांढऱ्या केसांनी परत आली. अहो केवढा तो त्याग. त्यानंतर सुद्धा स्वराज्यामध्ये माऊली आली. येसूबाई साहेब त्यानंतर 2 वर्ष स्वराज्यासाठी समर्पित काम केलेलं आहे. मोगलांच्या कैदेतनं 29 वर्षानंतर सुटका. अरे त्याग काय असावा? येसूबाई साहेबांसारखा असावा. स्वतःच्या पुत्राचा मोह टाळून राजारामाला गादीवरती बसवणं, स्वतः कैदेत राहणं 29 वर्ष. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जर इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर मराठ्यांच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील किंवा राजाराम असतील, या पुरुषांनी तर इतिहास शौर्य गाजवलं, पण स्त्रियांनीही गाजवलं. दुसरं उदाहरण द्यायला आवडेल ते तारा राणीचं. जेव्हा राजारामाचा मृत्यू झाला दिनांक 2 मार्च इसवी सन 1700 साली, प्रचंड दगदग. राजाराम जिंजीमधनं परतलेत, सिंहगडावरती आजारी पडलेत आणि या आजारामध्ये त्यांचा मृत्यू झाला. प्रकृती नाजूक होती. संभाजी राजांसारखी बलाढ्य नव्हती, नाजूक प्रकृती. निधन झालं. औरंगजेब स्वतः इथं आहे. साताऱ्याच्या प्रांतामध्ये वसंतगडाला वेढा देऊन आहे. विचार करा, औरंगजेब महाराष्ट्रामध्ये स्वतः 5 लाखाच्या फौजेनिशी नेतृत्व करतोय आणि राजारामाच्या निधनानंतर छत्रपतीच्या घराण्यांमध्ये कर्तृत्ववान पुरुष उरला नाही. औरंगजेबाला असं वाटलं आता ही विधवा सून, शिवाची विधवा सून, ही किती दिवस टिकणार आहे. काही महिन्यामध्ये शिवाचं हिंदवी स्वराज्य चिरडून टाकू. त्याने एक ठिकाणी बोलून दाखवलं होतं, एक बेवावरत म्हणजे विधवा औरत किती दिवस तग धरेल. पण त्याचा अंदाज खोटा ठरविला तारा राणीना. अरे हंबीरराव मोहित्यांची कन्या, लढाई आणि तलवारीशी नातं पहिल्यापासून, झुंजाईचं रक्तामध्ये, शौर्याचा इतिहास अनुवंशिकतेने आलेला, हंबीररावाच्या नेतृत्वामध्ये, पितृछायेमध्ये ती घडलेली कन्या, ती कशी डगमगणार. आणि मग खरा लढा सुरू झाला. 25 वर्ष वयाची विधवा तारा राणी घरात रडत बसली नाही, तर औरंगजेबासारख्या एक महाबलाढ्य शत्रूशी एक विधवा राणी 25 वर्ष वयाची घोड्यावरती तलवार घेऊन रणांगणात उतरली. हे तुम्ही ध्यानात घ्या. आणि हा लढा तर एवढा जबरदस्त आहे. तारा राणीवरती स्वतंत्र तास 1.5 तासाच्या व्याख्यानाचा विषय आहे. मी एकच उदाहरण सांगतो. तारा राणीचा गनिमी कावा कसा होता. मला जर कोणी विचारलं तर गनिमी कावा शिवाजी महाराजांच्या तोला मोलाचा होता, किंबहुना एक डाव पुढचा होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी एक उदाहरण देईल. तारा राणीनं किल्ले कसे लढवले. औरंगजेब ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये किल्ला घ्यायला निघायचा पावसाळा संपल्यानंतर, आणि हिंदवी स्वराज्यातला किल्ला तारा राणीच्या नेतृत्वामध्ये. अरे तारा राणीचं नेतृत्व एवढं, मध्यरात्री सुद्धा मराठ्यांचं मनोबल वाढविण्यासाठी तारा राणी मराठ्यांच्या छावण्यामध्ये तळावरती मनोबल वाढविण्यासाठी कैक वेळा गेलेल्या आहेत. विचार करा, नोव्हेंबर-ऑक्टोबरमध्ये जेव्हा एखादी मोहीम औरंगजेब काढायचा, मराठ्यांच्या किल्ल्याला वेढा द्यायचा, मराठे सुद्धा किल्ला झुंजवत ठेवायचे. गनिमी कावा 5-6 महिने किल्ला झुंजवायचा. आणि थकलेले मोगली सैन्य असताना मराठ्यांची आणि तारा राणीची नीती बघा, गनिमी कावा बघा, पैसे घेऊन किल्ला देऊन टाकायचा मोगलांना. निधी स्वतंत्र नव्हता शस्त्रास्त्र खरेदीसाठी, महसूल उत्पन्न घटलेलं होतं. आणि मग
च्या सैन्याकडनं द्रव्य घेऊन म्हणजे पैसे घेऊन किल्ला देऊन टाकायचा. पैसे तर पैसे मिळायचे, स्वराज्य चालवण्यासाठी द्रव्य मिळायचा, घोड्याचा दाना पाणी आणि सैनिकांच्या पगारासाठी निधी शत्रूकडून मिळायचा. आणि किल्ला देऊन टाकला, सैन्य पाठमोरं फिरला तर पुन्हा लांडगे तोड मराठ्यांनी करायची आणि पुन्हा किल्ला जिंकून घ्यायचा. या डावपेचाना औरंगजेब पुरता जेरीस आला होता. हे कमी की काय? शिवाजी महाराजांच्या पुढची नीती सांगतो. महाराजांनी सुरतेवरती आक्रमण केलं. सुरतेचं आक्रमण तुम्हाला माहिती असेल, दिनांक 6 जानेवारी ते 10 जानेवारी 1664 महाराजांनी पहिला हल्ला सुरतेवरती केला. दुसरा हल्ला केला 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर 1670. 2 वेळा महाराजांनी सुरतेवरती हल्ला केला. आणि तिसरा हल्ला मार्च 1706 साली तारा राणीनं धनाजी जाधवांच्या नेतृत्वामध्ये सैन्य पाठवून तिसरा हल्ला, सुरतेवरचा तिसरा हल्ला शिवाजी राजाच्या सुनबाईंनी केला आहे. हे किती लोकांना ठाऊक आहे महाराष्ट्रामध्ये? शिवाजी महाराजांचा सुरत हल्ला माहिती आहे, परंतु तारा राणीचे डावपेच असे की महाराष्ट्राच्या सह्याद्रीमध्ये जेवढे किल्ले आहेत ठिकठिकाणी मराठ्यांचं सैन्य तारा राणीच्या नेतृत्वामध्ये औरंगजेबाला तोंड देत होता. पण त्याचबरोबर सैनिकांच्या जास्तीच्या तुकड्या तारा राणीनं औरंगजेबाच्या मुलखात पाठवल्या. गुजरातमध्ये हल्ले केले, बडोद्यावरती हल्ले केले, सुरतेवरती हल्ले केले, माळवा प्रांतात हल्ले केले, तेलंगणा प्रांतामध्ये हल्ले केले, दक्षिण दिशेला आंध्रपासून तामिळनाडू पर्यंत हल्ले केले. औरंगजेबाच्या मुलखात घुसून त्याला जेरीस आणण्याचा डावपेच हा शिवाजी महाराजांपेक्षाही वेगळा गनिमी कावा होता. त्यामुळे सुनबाई तारा राणीचा इतिहास तुम्ही समजून घ्या. मी एक सांगू इच्छितो, गुजरातमध्ये हल्ला झाला औरंगजेबाच्या मुलखावरती, इकडे बातमी यायची औरंगजेबाला महाराष्ट्रामध्ये हल्ला झाला, इकडून मदतीसाठी मोगली सैन्य जाईपर्यंत मराठे गुजरातमधून तेलंगणामध्ये पळून यायचे, पुन्हा तिथं हल्ला करायचे. अशी नीती चालवली होती. ओरिसामधून सैन्य निघालं मराठ्यांचं, ढाक्यापर्यंत पोहोचलं. माळव्यापासून निघालेलं सैन्य दिल्लीपर्यंत कूच करायला लागलं आणि औरंगजेब हादरला. शिवाजी महाराजांपेक्षा सिवा से उसकी बहू म्हणजे जैतोनी बोलून दाखवलं की सुनबाई तर सुनबाई, पण शिवाजी राजापेक्षा एक काकण पुढे निघाली. इथं तर हल्ले केले, पण शत्रूच्या मुलखात जाऊन हल्ले करून शत्रूला जेरीस आणणाऱ्या तारा राणी तुम्ही समजून घ्या. आणि म्हणून तारा राणीचं वर्णन केलंय. त्या मद्रासचा इंग्रज गव्हर्नर होता, त्यांनी पत्र लिहिले, ते पत्र आज उपलब्ध आहे. त्यांनी सांगितलं की तारा राणीच्या नेतृत्वामध्ये मराठ्यांची एवढी धुमश्चक्री चालू आहे, ठिकठिकाणी मोगली राज्यामध्ये बेबंदशाही चालू आहे. हे पत्र म्हणजे तारा राणीचा तांडव काय असेल, मराठ्यांचा तांडव काय असेल हे त्याच्यावरनं ध्यानात येतं. आणि औरंगजेबाचा इतिहासकार भीमसेन सक्सेना सुद्धा लिहितो की किड्या मुंग्यांप्रमाणे खेड्यापड्यामध्ये मराठ्यांचं सैन्य होतं. याच्यावरनं अंदाज लावा छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला हिंदवी स्वराज्याचा हा तांडव, हा विचार संभाजी महाराजांच्या हौतात्म्यानंतर थांबला नाही, राजारामाच्या मृत्यूनंतर थांबला नाही, तर तारा राणीच्या रूपानं सुद्धा औरंगजेबाला जेरीस आणलं. शेवटी औरंगजेब तारा राणीच्या पराक्रमाने हाय खाऊन आपण मराठ्याला जिंकू शकत नाही ही धास्ती घेऊन इथंच मेला 1707 मध्ये. हा मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ हा समाज जागा केला नाही, तर तो जागता ठेवला, म्हणून एवढं यश मिळालं. आणि दुसरं एक उदाहरण देईल मी, ते म्हणजे एक मराठी कन्या अहिल्यादेवी होळकरांचं. विचार करा, चोंडीसारखं छोटंसं गाव, जामखेड तालुक्यामध्ये, जिल्हा अहमदनगर, मानकोजी शिंद्यांची मुलगी, गावातील धनगर समाजाचे पाटील. योगायोग काय असतो आयुष्यामध्ये, ठरून गोष्टी होत नाहीत. बाजीराव पेशव्यांचा तळ पडलेला योगायोगानं चोंडीमध्ये, आणि इथं तळ पडलेला असताना त्या कथा सांगितल्या जातात की महादेवाची वालुकेची पिंड, वाळूची पिंड करण्यात मग्न असलेली ती बालकन्या
मानकोजी शिंद्यांची कन्या अहिल्यादेवी, तिचं शौर्य आवडलं. बाळ तू कोणाची आहेस, बाजीरावाने विचारला. मानकोजी शिंद्यांची मुलगी कळल्याबरोबर निरोप धाडला आणि मल्हारराव होळकर सरदार समवेत आहेत. मल्हाररावाला बाजीराव बोलले की धनगराची पोरगी आहे, तुमच्या मुलासाठी खंडूसाठी बरी आहे. आणि त्या काळात बालविवाह संपन्न झाला, पुण्यामध्ये विवाह संपन्न झाला. ही अहिल्या देवी म्हणून मध्य प्रदेशात इंदोरला गेले. नंतर महेश्वरला स्थलांतर केलं, राजधानीचा हा भाग अलिहिदा, परंतु इंदोरला गेली, तिथं राज्यकर्ती बनली, राणी बनली. या मराठी कन्येने तिथं किती पराक्रम गाजवला, परंतु आयुष्यामध्ये दुःख काय असतं जरा ध्यानात घ्या. अहिल्यादेवी तिकडे गेली आहे मध्य प्रदेशामध्ये, राज्यकर्ती झाली आहे, राणीचा मान आहे. परंतु दुर्दैव बघा की पती खंडेराव कुंभेरीच्या युद्धामध्ये तोफाचा गोळा लागून मृत्यू पावला. दुःखाची सुरुवात, सासूबाई गौतमीबाईचं निधन, दुसरा घाव. केवढं दुःख झालं. पित्याप्रमाणे प्रेमाचा ओलावा देणारे मल्हारराव होळकर, लागोपाठ सासऱ्यांचा मृत्यू आहे. हे कमी की काय. मुलगा मालेरावाचं निधन. अरे घाव किती घालावेत परमेश्वराने, दुःख देऊन द्यावं किती, हे कमी. मुलगी मुक्ता होती, तिचा पती यशवंतराव फणसे म्हणजे जावयाचं निधन, आणि जावयाच्या निधनानंतर दुःख अतीव झाल्यानंतर मुलगी मुक्ता सती गेली. नातवाचं निधन झालेलं. एकाच वेळेस लागोपाठ काही वर्षाच्या अंतराने 7 मृत्यू पत्करून, हे पचवून सोपं नाहीये. बाई विधवा आहे म्हणून राज्य गिळंकृत करता येईल की काय याची चाचपणी राघोबादादा पेशव्यांनी सुरू केली. आक्रमणाची तयारी अहिल्यादेवी होळकरांवरती. जशी बातमी लागली राघोबादादा पेशवे चाल करून येणार महेश्वरवरती, मध्य प्रदेशात, अहिल्यादेवीच्या राज्यावरती, अहिल्यादेवी डगमगली नाही. सैन्याला तयार ठेवण्यास सांगितलं. स्वतः रणरागिणीच्या पेहरावामध्ये युद्धाचा मुकाबला करण्यासाठी अहिल्यादेवी सुद्धा तयार आहे. परंतु एक पत्र लिहिलं, इतिहास प्रसिद्ध पत्र आहे, त्याचा सारांश सांगतो. अहिल्यादेवींनी पत्र लिहिलं राघोबादादा पेशव्यांना आणि सांगितलं की राघोबादादा, तुमच्या पराक्रमाचा इतिहास सर्व श्रुत आहे. तुमच्याकडनं मी हरले तर लोक मला काही म्हणणार नाहीत, पण कदाचित माझ्याकडून तुम्ही हरलात तर बाईकडून हरण्याचं नामुष्की तुमच्यावरती येईल. एका वाक्यानं राघोबादादा मागं फिरलाय. आणि म्हणून स्त्री शक्ती ध्यानात घेत असताना मनोबल उंच पाहिजे. अरे तुम्ही आम्ही एखादा माणूस जर घरातला गमावला, मृत्यू झाला तर खचून जातो. हिमालय एवढं संकट आपल्यावरती येतं, कारण जवळचा कोणीही मृत्यू पावला घरातला करता पुरुष तर आपण संपून जातो, नैराश्याच्या गर्तेमध्ये जातो, डिप्रेशनमध्ये जातो, आत्महत्येचे विचार मनामध्ये यायला लागतात. मी दुःख पचवण्याचं मनोबल कुठून घ्या असं सांगतात, लोकांना सांगत असतो. कुठल्या पाश्चात्य संस्कृतीची गरज नाहीये. युरोपातल्या कथा आपल्याला वाचायची गरज नाही. अवतीभवती माणसांचं दुःख पचवण्यासाठी या मराठी मातीमध्ये जन्माला आलेली अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास जाणून घ्या. 7 माणसाचं दुःख पचवून काय प्रशासन केलं निर्माण. कलकत्त्यापासून ते अगदी ओरिसापर्यंत आणि कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत आज जसा पंतप्रधान तो रस्ता आहे स्वर्ण त्या काळामध्ये रस्ता राजरस्ता बनवला, ठिकठिकाणी घाटं बांधली, पाणपोईची सोय केली, बारबांची निर्मिती केली, धर्मशाळांची निर्मिती केली. राज्यकर्ता उत्तम असला पाहिजे. अहिल्यादेवींनी त्यानंतर सुद्धा शिवशक्तीच्या भरोशावरती, अध्यात्माच्या भरोशावरती मनोबल ढासळू दिलं नाही आणि उत्तम प्रशासन केलं. मला असं वाटतं की स्त्री शक्तीचा जागर करत असताना यांचं अनुकरण आपण केलं पाहिजे. स्त्री शक्तीचा जागर करत असताना कर्नाटकामधील 3 कर्तृत्ववान स्त्रियांचा इतिहास सुद्धा महाराष्ट्राला कळला पाहिजे. आणि दोघांचा इतिहास तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजघराण्याशी आहे. मी पहिलं उदाहरण देईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला 1677 ते 1678.
तंजावर पावेतो, मराठ्यांचं स्वराज्य तिथपर्यंत पोहोचलं आणि परतीचा प्रवास शिवाजी महाराजांचा सुरू झाला. एप्रिल 1678 परतीच्या मुक्कामी छावणी पडली मराठ्यांची, जिथे आज धारवाड जिल्हा आहे. यादवाड नावाचं छोटंसं गाव आहे, तिथं मराठ्यांची छावणी पडली. बाळाजी अवजी आहेत, धनाजी जाधव आहेत, सरसेनापती हंबीरराव मोहिते आहेत, मानाजी मोरे आहेत आणि मराठ्यांचा सेनानी सकोजी गायकवाड आहे, महाराजांचा मेहुणा. आणि अशा वेळेस एक दुर्घटना झाली. कोणती घटना? तिथं बेळवडी नावाची एक छोटीशी गडी होती, किल्ला कसला गडी होती, आणि त्या बेळवडीचा सेनानी, त्याचं नाव होतं ईशप्रभू, त्याची पत्नी होती मल्लम्मा. या मल्लम्माचा इतिहास रोमांचकारी. राणी लक्ष्मीबाईचा इतिहास जैसा तैसा तोला मोलाचा इतिहास मल्लम्माचा. कोण ही मल्लम्मा? म्हणजे मधुलिंगम आणि वीरम्मा यांच्या पोटी जन्माला आलेली एक धाडसी कन्या. मधुलिंगम हे स्वाधी राज्याचे राज्यकर्ते म्हणजे राजे, लिंगायत कुळातील. स्वाधी हे लिंगायत राज्य होता. बेळवडीचं राज्य सुद्धा लिंगायत सेनानीच्या ताब्यात, ईशप्रभूच्या. आणि मधुलिंगम आणि वीरम्माच्या पोटी जन्माला आलेले दोन अपत्ये, मुलाचं नाव होतं सदाशिव, मुलीचं नाव होतं मल्लम्मा. मधुलिंगमनी ठरवला की मल्लम्मा लहानपणापासून शौर्यशाली इतिहास, घोडेस्वारी करणं आवडायचं, तलवारबाजी आवडायची, दांडपट्टा चालवणं आवडायचं आणि पुरुषी पेहरावामध्ये युद्ध कलेमध्ये निष्णात होती. मधुलिंगमनी जाणला आणि मधुलिंगमनी स्वतःचे दोन मुलं म्हणजे सदाशिव आणि मल्लम्माला 4 भाषा आल्या पाहिजेत, मराठी, कानडी, उर्दू आणि संस्कृत, या 4 भाषांसाठी 10 गुरूंची नेमणूक केल्याची पुरावेत. आणि जो इतिहास मी तुमच्या समोर सांगतोय, जो सेनानीमध्ये झालेला युद्धाचा इतिहास आहे, मल्लम्मा शिवाजी समरोत्सव नावाचं पुस्तक आहे, बखरी वजा काव्यासारखं पुस्तक आहे. आणि लेखकाचं नाव आहे श्री सौ श्रीनिवास. 1705 ते 1720च्या दरम्यान लिहिलेलं हे काव्य म्हणजे त्यातली त्यात समकालीन भलेही म्हणता येत नाही, पण त्यातली त्यात जवळच्या काळामध्ये लिहिलेला हा समरोत्सव म्हणजे युद्धाचा उत्सव, मल्लम्मा शिवाजी समरोत्सव नावाचं काव्य, त्यातले संदर्भ मी आपल्याला देतोय. या लढाईचं वर्णन कुठे आलं? आणि म्हणजे महाराष्ट्रामध्ये महोपाध्याय दादासाहेब पोद्दारांनी या पुस्तकावरती भाष्य केलेलं आहे, या युद्धावरती प्रकाश टाकलेला आहे. जेव्हा शिवाजी महाराजांचा दक्षिण दिग्विजय परतीचा प्रवास, तिथं मराठ्यांचा तळ पडलाय आणि बेळवडीचं राज्य आहे, इथं बेळवडी राज्याच्या सैनिकांची, मराठी सैनिकांची झालेली बाचाबाची, बैल आणि गाय पळवण्यावरनं झालेला तो युद्धाचा प्रसंग आणि युद्धाला तोंड फुटला, युद्धाला प्रारंभ झाला. सकोजी गायकवाडांनी बेळवडीच्या किल्ल्याला वेढा दिला. 27 दिवस पतीच्या निधनानंतर, ईशप्रभूच्या निधनानंतर त्या मल्लम्माने युद्ध चालवलंय. आणि सांगायला मला एक तुम्हाला आनंद होईल, एक नवीन माहिती की हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये पुरुषी पेहरावामध्ये 2000 कमांडोची फौज या मल्लम्माने उभी केली होती. सकोजी गायकवाड मराठ्यांची सेनानी बेळवडीच्या वरती हल्ला करतायत, आतमध्ये घुसल्या गेले आणि समोर ही पुरुषी पेहरावामध्ये 2000 महिला, राणी मल्लम्मा स्वतः पुरुषी पेहरावामध्ये दांडपट्टा घेऊन उभी आहे. हिंदुस्थानाच्या इतिहासात 2000 कमांडो, महिला कमांडो या मल्लम्मांनी तयार केलेल्या होत्या. त्याच्या मागे पुरुषांची एक फौज होती. लढाई प्रारंभ अतिशय शौर्याने लढली ती, परंतु दुर्दैवानं पराभव झाला आणि मराठ्यांकडून सकोजी गायकवाडांच्या फौजेकडनं मल्लम्माचा पराभव झाला
आणि या युद्धाच्या उन्मादामध्ये सखुजी गायकवाड आणि बाकीच्यांकडनं काही दुर्वर्तन घडलं, बदअमल घडला. आजच्या भाषेमध्ये विनयभंगासारखे प्रकार घडले, परंतु अत्याचार झाले नाहीत. थापडा मारल्या वगैरे वगैरे असं वर्णन आहे. परंतु इथं सांगायला मला शिवाजी महाराजांची न्यायप्रणाली कशी होती. जेव्हा बातमी कळली मराठ्यांचा विजय झाला, परंतु विजयाच्या उन्मादामध्ये स्वतःचा मेहुणा मराठ्यांचा सेनानी सखुजी गायकवाडानं बदअमल केला. आणि स्त्री ही मराठ्यांच्या देवारातील देवता आहे, मग ती कुठल्याही जाती धर्माची असो, हा सिद्धांत छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. आणि म्हणून महाराजांनी स्वतःच्या मेहुण्याचे डोळे तप्त सळईने काढण्याचे आदेश दिले. कोणत्याही स्त्रीचा बदअमल व्हायला नको. बघितलं नाही हा मराठ्यांचा विजयी सेनानी, हे बघितलं नाही माझा सक्का मेहुणा आहे, विजयी सरदार आहे, हे बघितलं नाही, परंतु महिलांवरती बदअमल झाला. म्हणून महाराजांनी स्वतःच्या सख्या मेहुण्याचे डोळे काढलेत. ही न्याय प्रणाली छत्रपती शिवाजी महाराजांचा स्त्री दाक्षिण्य. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगेल, जेव्हा मल्लमा आली शिवाजी महाराजांना वाईट वाटलं, लहान तानूला मूल होतं, शिवाजी महाराजांनी त्या तानुल्या मुलाला दूध पाजल्याचं शिल्प या मल्लम्माला तर तिचं राज्य परत केलं, गडी परत केली, त्या लेकराच्या दूध भातासाठी ते राज्य सुद्धा तिला देऊन टाकलं. एवढं मोठं मान शिवाजी राजांचं. चूक सरदारांकडनं घडली, पण शिवाजी महाराज स्वतः खजील झाले, तिचं राज्य परत करून टाकला. जणू आपली बहीण आहे. राज्य परत करून महाराज थांबले नाहीत, तर तिच्या तानुल्या मुलाची विचारपूस केली आहे. आणि दूध पाजत असतानाचं शिल्प यादवाड नावाच्या गावाला आजही जाऊन बघा. हे शिल्प आज निर्माण केलेलं नाही. स्वतः मल्लम्मा, जिला शिवाजी राजांनी सावित्रीबाई हा किताब दिला, तीच सावित्रीबाई देसाई म्हणजे मल्लम्मा आहे. आणि सावित्रीबाई हा किताब दिल्यानंतर गौरव केला, तिचं राज्य परत करून टाकलं, गडी परत करून टाकली. आणि त्या माऊलीनं, त्या मल्लम्मानी, सावित्रीबाई देसाईनी शिवाजी राजांचं शिल्प कोरलेलं आहे. ते शिल्प आजही छत्रपती शिवाजी महाराजांची स्त्री दाक्षिण्य हा जो गुण होता ती दाखविणारी साक्ष आहे. आजही यादवाडला जाऊन बघा, त्या मारुतीच्या मंदिरामध्ये ते शिल्प आहे, जिथे शिवाजी महाराज आहेत, तानुलं मूळ आहे आणि ती मल्लम्मा आहे. मला असं वाटतं की शिवाजी महाराजांचं हे खऱ्या अर्थाने मूल्यमापन आहे. मला दुसरं उदाहरण द्यायला आवडेल, ते म्हणजे छत्रपती राजाराम जेव्हा निसटलेत, रायगडाला वेढा पडला, चोर वाटेने राजाराम निसटलेत, जायचा प्रसंग आला, पळून जायचं कुठं, किल्ले पन्हाळ्यावरनं सगळे निवडक सरदार बरोबर घेतले, वकील घेतले, आता पळून जायचं तर जिंजीला जाऊ. शिवाजी राजांनी दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस घेतलेला किल्ला, तमिळनाडूमधला किल्ला, परंतु पहिल्यांदा जातोय, वाट माहिती नाहीये. आणि पन्हाळ्यावरनं निसटताना वाण्याच्या पेहरावामध्ये, जयसिंगराव पवारांच्या इतिहासातील हे उदाहरण आहे. वाण्याच्या पेहरावामध्ये, कारण जैसा देश वैसा भेस, औरंगजेबाला ओळखायला यायला नको म्हणून सगळेजण कर्नाटकामध्ये लिंगायतांचा पेहराव ज्या पद्धतीनं, वाण्याच्या पेहरावामध्ये राजाराम महाराज वेषांतर करून निसटले आणि जायला लागले जिंजीकडं. बिदनूर नावाचा प्रांत आहे, तिथं केळदी नावाचं राज्य आहे. त्या केळदीची राणी होती, तिचं नाव होतं केळदी राणी चेन्नम्मा. बऱ्याच लोकांना चेन्नम्मा माहिती आहे, पण कित्तूर राणी चेन्नम्मा वेगळी आहे आणि केळदी राणी चेन्नम्मा वेगळी आहे. कित्तूर राणी चेन्नम्मा 19व्या शतकातली आणि केळदी राणी चेन्नम्मा ही 17व्या शतकातली, शिवाजी महाराजांच्या काळातली. दोन राण्या, नाव सारखंच. आणि त्यामुळे इथं तुम्ही ध्यानात घ्या की जेव्हा राजाराम जायला निघाले, बिदनूर नावाचा प्रांत आहे, केळदी नावाचं राज्य आहे, तिथं ही राणी केळदी चेन्नम्मा होती. तिथं पण बघा, दुर्दैवानं ती विधवा, पतीचं नुकताच निधन झालेला. आणि अशा वेळेस राजारामाचा वकील पोहोचला केळदी राणी चेन्नम्माच्या दरबारामध्ये. त्यांनी सांगितलं की औरंगजेब आमच्या पाठीशी लागलाय. वकिलांनी सांगितलं, केळदी राणी चेन्नम्मा बसलेले आहेत आपल्या सिंहासनावरती. राजारामाचे वकील बोलायला लागलेत की औरंगजेब आमच्या पाठीशी लागलेला आहे. राजारामाचे थोरले भाऊ संभाजी राजांची हत्या केली आहे
आणि राजारामाच्या मागे ते लागलेत, आम्हाला आश्रय हवाय, आश्रय देऊन चालणार नाही, आम्ही पहिल्यांदा या जंगलातनं आलोय, आम्हाला जिंजीकडे जायचंय, गुप्तहेर आणि निवडक सैन्य द्या. हे ऐकल्याबरोबर त्या दरबारामध्ये असलेला प्रधान मंत्री, त्या मंत्र्यांनी सांगितलं, राणीसाहेब असं करू नका, नुकतंच राजांचं निधन झालंय, औरंगजेब केळदी राज्य जिंकण्यासाठी टपलेला आहे आणि अशा वेळेस औरंगजेबाच्या शत्रूला म्हणजे राजारामाला आश्रय देणं म्हणजे आपल्या राज्यावरती संक्रांत उडवल्यासारखी होईल, शत्रूला स्वतः बोलावल्यासारखं होईल, शत्रूच्या शत्रूला आसरा देणं योग्य नाहीये. मंत्र्याने दिलेला सल्ला रास्त होता, परंतु केळदी राणी चेन्नम्माच्या मुखातनं वाक्य निघालं की मोगलांच्या विरोधात हिंदुस्थानाच्या इतिहासात कोणीही हिम्मत केली नाही, त्या मोगलांच्या विरोधात एक तख्त निर्माण झाला, हिंदवी स्वराज्याचं. किल्ले रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. त्यांचा पुत्र जर माझ्या आश्रयाला येत असेल तर माझं राज्य गेलं तरी 72, पण मी आश्रय देणार. आणि केळदी राणीनं आश्रय दिला. ही बातमी औरंगजेबाला कळली. औरंगजेबाचे सरदार चाल करून आले. केळदी राणी चेन्नम्मा स्वतः घोड्यावरती तलवार घेऊन स्वतः रणांगणामध्ये उतरली. समवेत मराठ्यांचा सेनानी, संताजी घोरपड्यांपासून सगळी फौज आणि केळदी राणी चेन्नम्मानी आणि मराठ्यांनी मिळून औरंगजेबाच्या सगळ्या सैन्याचा पराभव केला. इथं सांगायला मला अभिमान वाटतो की छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर औरंगजेब पाठीशी लागलेला असताना शिवाजी राजांचा एकुलता एक छावा जेव्हा जिंजीला जात होता तर या छाव्याला, या राजारामाला आश्रय देण्याची हिम्मत हिंदुस्थानमध्ये दुसरी तिसरी कोणी केली नाही. छत्रपतींच्या एकुलता एक छाव्याला आश्रय देण्याची हिम्मत जिनं केली ती होती केळदी राणी चेन्नम्मा, विधवा लिंगायत राणी होती. हा इतिहास पण तुम्ही समजून घेतला पाहिजे. तर आता राहिला प्रश्न कित्तूर राणी चेन्नम्माचा. केळदी राणी चेन्नम्माचा कालखंड वेगळा. हा कालखंड 1672 ते 1696. कित्तूर राणी चेन्नम्माचा कालखंड वेगळा. हा कालखंड म्हणजे पराक्रमाचा इतिहास. खरं म्हणजे विवाह झाला मल्ल सर्जा देसाई यांच्या बरोबर. विवाहानंतर सुखाचा संसार 15व्या वर्षी विवाह झाला, परंतु मल्ल सर्जाचं निधन झालं. राणी विधवा झाली. दैव दुर्विलास बघा, परंतु डगमगली नाही. एक पुत्र होता, राजाचं निधन झालं, पुत्र होता, परंतु पुत्र सुद्धा काळाने हिरावून गेला. पुत्राचं निधन झालं. 1824 ची घटना मी सांगतोय. 1824. आणि इंग्रजांनी वारसा हक्क नाकारला. जसं झाशीच्या राणीच्या बाबतीत वारसा हक्क नाकारला, राज्य खालसा करण्याचे प्रयत्न डलहौसी एल्फिस्टनच्या द्वारे झाले. 20,000ची फौज या कित्तूर राणीच्या मुकाबला करण्यासाठी राज्यावरती इंग्रजांनी पाठवली. राणी डगमगली नाही. संगोळी रायण्णा नावाचा एक सरदार प्रयत्नांची शिकस्त केली आणि राणीनं लढाईला प्रारंभ केल्यानंतर सेंट जॉन थँक्रेट नावाचा इंग्रज अधिकारी, जो जिल्हाधिकारी होता, कलेक्टर होता, तो ठार झाला. एलियट आणि स्टीव्हन्सन नावाच्या 2 इंग्रजी अधिकाऱ्याला कित्तूर राणी चेन्नम्मानी कैद केला. मला सांगायला अभिमान वाटतो, हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये इंग्रजांच्या विरोधात बंड करणारी पहिली राणी कोणती? त्या राणीचं नाव आहे कित्तूर राणी चेन्नम्मा. हे कित्तूर सुद्धा लिंगायत संस्थान होतं. चेन्नम्माच्या पराक्रमाचा इतिहास दुर्दैवानं नंतर गद्दारी झाली स्वतःच्या सैनिकाकडनं. आस्थनीतले निखारे निघाले आणि गोळा बारूद, त्या बारूदामध्ये गाईचं शेण मिसळलं गेलं आणि म्हणून गद्दारी झाली, युद्ध हारल्या गेली, कैदेमध्ये पडली. नंतर ती ठार झाली, म्हणजे तिचं निधन झालं. विचार करा, कित्तूर राणी चेन्नम्मा पहिल्यांदा इंग्रजांच्या विरोधात तलवार घेऊन लढली 1824ला. झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचा इतिहास, झाशीच्या राणीचा जन्म आहे 1832ला आणि पराक्रमाचा इतिहास 1858ला. झाशीच्या राणीच्या जन्माच्या अगोदर म्हणजे जवळपास 8 वर्ष जन्माच्या अगोदर 1824ला तोला मोलाचा इतिहास कित्तूर राणी चेन्नम्माचा आहे. हेही तुम्ही ध्यानात ठेवला पाहिजे.
मी जाता जाता एवढंच सांगेल की नवरात्र उत्सवाच्या या स्त्री शक्ती ही राष्ट्रशक्ती या पर्वामध्ये आपण निवडक राजमाता जिजाऊ साहेब, ताराराणी येसुबाई साहेब, अहिल्यादेवी होळकर, मल्लम्मा उर्फ सावित्रीबाई देसाई, केळदी राणी चेन्नम्मा आणि कित्तूर राणी चेन्नम्मा हा संक्षिप्त इतिहास सांगितला। खरं म्हणजे हे पात्र ह्या इतिहासातील विभूती या स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे। आपण यांच्या चरित्राच्या वाचनाला प्रारंभ करावा आणि यांच्यापासून आपण शिकावं, तरच अशा व्याख्या